मित्रांनो नमस्कार. आज आपण या ठिकाणी काही महापुरुषांचे प्रमुख घोषवाक्य व प्रेरणादायी वचने पाहणार आहोत. तर चला या ठिकाणी कोणकोणते घोषणा आणि कोणी दिलेला आहे ते इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घेऊया. तर चला, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान असा नारा कोणी दिलेला आहे? लाल बहादूर शास्त्री, लाल बहादूर शास्त्री. नेक्स्ट पाहूया, करो या मरो, करो या मरो अशी घोषणा कोणी केली होती? कोणी दिली होती? महात्मा गांधीजी, महात्मा गांधीजी. जय हिंद, जय हिंद असा नारा कोणी दिला होता? नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस. हे लक्षात ठेवा. पूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वराज्य अशी घोषणा कोणी केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या, जय जगत, जय जगत असं कोणी म्हटलेलं होतं? आचार्य विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे. कर भरू नका, कर भरू नका म्हणजेच टॅक्स भरू नका अशा प्रकारे कोणी सांगितलेलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. संपूर्ण क्रांती, संपूर्ण क्रांती कोणी म्हटलेलं होतं? लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी म्हटलेलं होतं, जयप्रकाश नारायण यांनी म्हटलेलं होतं. नेक्स्ट पाहूया, हू लिव्स इफ इंडिया डायज, हू लिव्स इफ इंडिया डायज असं कोणी म्हटलेलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं होतं. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी पहा, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान असं कोणी म्हटलेलं होतं? भारतेंदू हरिश्चंद्र, भारतेंदू हरिश्चंद्र यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने वेदाकडे परत चला, वेदाकडे परत चला असं कुणी घोषणा केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेलं होतं, स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने पहा, सायमन कमिशन परत जा, सायमन कमिशन परत जा अशी कुणी घोषणा केली होती? लाला लाजपतराय यांनी सांगितलेलं होतं, लाला लाजपतराय यांनी. जनगणमन, जनगणमन हे कोणाचं आहे? राष्ट्रगीत म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांचं आहे. तर त्यांनी जनगणमन असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम कोणी म्हटलेलं आहे? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी म्हटलेलं होतं. आराम हराम आहे, आराम हराम आहे अशा प्रकारे कोणी म्हटलेलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं होतं. हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा कोणी केली होती? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली होतं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. तर चला लक्षात ठेवा. नेक्स्ट काही घोषवाक्य पाहूया आपण. या ठिकाणी काय दिलं आहे? साम्राज्यवादाचा नाश हो, साम्राज्यवादाचा नाश हो अशी घोषणा कोणी केली होती? भगतसिंग यांनी केलेलं होतं. त्याच पद्धतीने भारत छोडो महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं, भारत छोडो महात्मा गांधीजी यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी बघा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा अशा प्रकारे कोणी म्हटलेलं होतं? हा मोहम्मद इक्बाल यांनी म्हटलेलं होतं, मोहम्मद इक्बाल यांनी म्हटलेलं होतं. त्याचप्रमाणे या साईडला पहा, हे सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है असं कोणी म्हटलेलं होतं? रामप्रसाद बिस्माईल यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद हे कोणी म्हटलेलं होतं? भगतसिंग यांनी म्हटलेलं होतं. मारा फिरंगीला, मारा फिरंगीला असं कोणी म्हटलेलं होतं? ओळखा पाहू, मंगल पांडे, मंगल पांडे यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीने बघा पुढचं, दिल्ली चला, दिल्ली चला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं. आणि तशाच पद्धतीने हे राम, हे राम महात्मा गांधीजी यांनी म्हटलेलं होतं. आणि या ठिकाणी पहा, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन म्हणजेच तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तर अशा प्रकारे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्याचबरोबर लास्ट आहे या ठिकाणी, विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा असं कोणी म्हटलेलं होतं? श्यामलाल गुप्त,
पार्षद यांनी म्हटलेलं होतं. श्यामलाल गुप्त पार्षद यांनी म्हटलेलं होतं. कोणते घोषवाक्य आणि कोणी म्हटलेलं आहे हे तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.